भावी आमदार म्हणून राणी लंके यांचे फ्लेक्स झळकले आणि पारनेर विधानसभेची चर्चा वाढली. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच परंपरागत लढत झाली. मात्र यावेळी राणी लंकेंच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने महाविकास आघाडीत असणारा ठाकरे गट अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे पक्षश्रेष्ठी घेतील तो उमेदवार असेल अशी सावध भूमिका खासदार निलेश लंके घेत आहेत. शरद पवार गट की ठाकरे गट या वादामध्ये विखेंना सोंगट्या फिरवण्याची आयती संधीही मिळाली. आता या मतदारसंघात खरंच राणी लंकेंना उमेदवारी मिळाली तर ठाकरे गटाच्या नाराजीचा फायदा महायुतीला होण्याच्या शक्यता वाढल्यात. या मतदारसंघात नेमकं काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24. मित्रांनो, मागील महिन्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत श्रीगोंद्याला आले होते. साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केलं. याच कार्यक्रमात संजय राऊतांनी एक बॉम्ब देखील टाकला. आगामी विधानसभेत श्रीगोंद्यातून साजन पाचपुते आणि पारनेरमधून राणी लंके जातील असं भाकीतच त्यांनी करून टाकलं. या भाकीतानंतर मात्र चर्चा वाढल्या. कारण श्रीगोंद्याच्या जागेसाठी शरद पवार गट तर पारनेरच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे. राऊतांनी एकदम उलटच भाकीत केल्यानंतर राजकारण अचानक तापलं. वरिष्ठ पातळीवर या जागांची खरंच अदलाबदल झाली का अशा देखील चर्चा वाढल्या. निलेश लंके दक्षिणेतून खासदार झाले. त्यानंतर पारनेरची जागा ही ठाकरे गटाला मिळावी असा दबाव ठाकरे गटाकडून सुरू झाला. दुसरीकडे पारनेरमधल्या शरद पवार गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी थेट राणी लंके यांचे भावी आमदार म्हणून फ्लेक्सच लावले. त्यानंतर हा मतदारसंघ सुपर हॉट होऊ लागला. याच आठवड्यात ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेरमध्ये येत निलेश लंकेंनी ही जागा ठाकरे गटाला सोडण्याचा मोठेपणा दाखवावा असं आवाहन केलं. शिवाय लोकसभेलाच ही जागा आपण ठाकरे गटाला सोडू असा शब्दच निलेश लंकेंनी दिला होता असा दावाही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. वरिष्ठ पातळीवर नेमकं काय शिजतंय याचा अजून अंदाज आलेला नाही. पण सध्या तरी या मतदारसंघात ठाकरे गट की पवार गट हा वाद मात्र चांगलाच रंगलाय. ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले हे येथून इच्छुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून राणी लंके यांचे नाव त्यांचे कार्यकर्ते चर्चेत ठेवत आहेत. या सगळ्यांशिवाय माजी आमदार विजय औटी, सुजित झावरे पाटील, प्रशांत गायकवाड, विजय सदाशिव औटी हे देखील विधानसभा लढवणार असे संकेत त्यांचे कार्यकर्ते देत आहेत. पारनेर विधानसभेसाठी अर्ध्या डझनपेक्षा जास्त इच्छुक असल्याने एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा गट नाराज होणार हे नक्की. आता हीच नाराजी सुजय विखे कॅच करण्याची शक्यता वाढली आहे. नगर तालुक्यातील काही गावं पारनेर विधानसभेत येत असल्याने कोणत्याही उमेदवाराला नगर तालुक्यातील नेत्यांना डावलून चालत नाही. हेच नेते विखेंच्या गटात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची देखील चर्चा आहेत. राणी लंके उभे राहिले तर नाराजी जास्त वाढण्याची शक्यता आहे. या तालुक्याने लोकसभेला लंकेंना 38,000चं लीड दिलं असलं तरी विखेंनाही पारनेर तालुक्यातून 92,340 मतं होती हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. नगर तालुक्यातील गावांनी लंके यांना 23,000ची आघाडी दिली होती. आता नगर तालुक्यातील संदेश कारले हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं नगर तालुक्यातील संदेश कारले असतील किंवा बाळासाहेब हराळ असतील यांसारखे नगर तालुक्यातील नेत्यांची नाराजगी कॅच करण्यात सुजय विखे यशस्वी झाले तर हे मतदानही पारनेरच्या आमदारासाठी धक्कादायक ठरणार आहे. मित्रांनो, राणी लंके विधानसभेला उभे राहतील का? सुजय विखे ही नाराजगी कॅच करण्यात यशस्वी ठरतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.